फाल्गुनीताई, आईस्क्रीम फ्रीज मध्ये ठेवलाय. मगाशी कदाचित मी कॉफी घेतली आणि मग लगेच ताईंनी दिलेलं ज्यूस घेतलं ना, त्यामुळे कदाचित त्रास झाला असावा. कदाचित. ज्यूस? मी कधी आणून दिलं ज्यूस? मगाशी नाही का तासाभरापूर्वी तुम्ही मला ज्यूस दिलात. हा, आठवलं. काकू मला मिल्कशेक बनवला होता ना, मग तुम्ही सांगितलं की तू नंतर पिणार, तुम्ही फ्रीज मध्ये ठेवले होते, तर तुला आणून दिला मिल्कशेक. आणि त्याला ज्यूस नाही मिल्कशेक बोलते, पागल. नाही ते नाही, मिल्कशेक झालं दुपारी. मगाशी नाही का आत्ता तासाभरापूर्वी तुम्ही मला ज्यूस आणून दिला तो. दुपारी मिल्कशेक आणून दिले ते आठवते मला, पण तासाभरापूर्वी ज्यूस आणून दिले तो नाही आठवत. असं कसं? कमाल करतेस तू फाल्गुनी, तुला असं कसं आठवत नाही? नाही असेल कदाचित, दिवसभर ती इतकं करत असते नेत्रासाठी, नसेल लक्षात. मी विरोचकाला बघून येते. अरे नेत्रा, तुला काही लागलं तर मला लगेच सांग, मी बोलतो अद्वैतशी. आणि पुन्हा जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाल टेस्ट करायला मी येणार आहे तुमच्या बरोबर. आता आराम कर. रेस्ट करा तू, येते मी. काय झालं वहिनी, कुणाची वाट बघतेस? अगं सूप तयार झालंय, पण आधी आला नाही ना अजून. नेत्रा एकटीच आली, आधी कुठे राहिला मग? Atta, nothing to worry. नेत्राशी बोलली मी. ओके, मी आहे. आधी आधी नेत्रा कधी चाली? तू इतका वेळ कुठे राहिला होतास? आणि तुम्ही आईस्क्रीम आणलेत ना, आपण सगळ्यांनी मिळून खाऊया. हा, फाल्गुनी जरा केतकीला भाजी टाकायला सांग. हे सगळे एवढे शांत काय? नेत्राच्या बाळाला काहीच झालं नाही. एवढं जालिम विष दिलं होतं मी, तरी बाळ वाचलं कसं? आत्या सासूमा, मी नाही दिला होता ज्यूस, खरं सांगते मी. हो, विषय संपलाय तो आता. आता विचार करू नकोस त्याचा. शांत राहा, मी आहे माझ्या खोलीत. काकू, विरोचक केला? काय मूर्खपण आहे. अख्खं जेवण तयार आहे तरी सुद्धा मला परत भाजी करायला लावली. तिच्याशी चांगलं वागण्याचं नाटक करतोय ना, म्हणून सगळं सहन करते. नाही तर केलंच नसतं. जाऊ दे, तू जरा लसूण सोलून दे ना मला, झपटकन. काकू, मग मी कधी ज्यूस दिलं नेत्राला? मला का आठवत नाहीये. नाही म्हणजे आपण मिल्कशेक बनवला होता ना दुपारी, मिल्कशेक मी दिला होता, मला आठवतंय पक्का. पण ज्यूस मी नाही दिला होता, खरं मला नाही आठवत मी ज्यूस दिलं. अगं मग विसरली अशी. नाही काकू, मग खरं सांगते, मला आठवतच नाही मी ज्यूस दिलं होतं नेत्राला. अगं मग नशील दिलं, त्यात काय एवढं.
नाही पण तो ती आत्ता बोलली ना, ती बोलली आत्ताच की आधी ती कॉफी प्यायली, नंतर मी ज्यूस दिला होता तो प्यायली, तो तिला पोटात दुखलं म्हणून मी सांगते नाही दिला होता मी ज्यूस, खरं सांगते. पण फाल्गुनी, नेत्रा खोटं का बोलेल? नाही मी असं नाही म्हणते ना की ती खोटं बोलली, पण मला का नाही आठवत मी ज्यूस दिला होता नेत्राला? बोला ना. फाल्गुनी, जाऊ दे ना हा विषय, पटकन लसूण सोलून दे ना मला. काकुमा, मम्मी कसं मी ज्यूस नाही दिला होता नेत्राला, मला आठवतच नाहीये. त्यावेळी काकुमा, त्यावेळी मी पंपकिन आणायला गेले होते, तुम्हीच होते ना तिकडे, तुम्हाला माहिती आहे ना, मी पंपकिन आणायला गेले होते. तुम्ही त्याच वेळी नेत्राला ज्यूस कसं देऊ शकते? मग तुझं भूत गेलं होतं का तिकडे? सांग मला. नाही ना? नाही ना काकुमा, असं का बोललंय? फाल्गुनी, तू जराशी वेंधळीच आहेस, त्यामुळे काहीतरी घोळ झालाय हे नक्की. तर जाऊ दे हा विषय, नको विचार करू. जा पटकन लसूण सोलून दे मला. चल 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 लवकर. काहीतरी गडबड आहे. मी शोधणारच नेत्राला ज्यूस कोणी दिलं. नाही हां, हे बघ, ही गोळी सकाळी नाश्त्याआधी घ्यायची आणि ही नाश्त्यानंतर. बरं, या नवीन सुरू केलेल्या गोळ्या आहेत, आधीच्या गोळ्या कंटिन्यू करायच्या. राहिलं लक्षात? हो. बरं, तुला खरंच काही त्रास होत नाहीये ना आता? नाही, आता काही त्रास होत नाहीये. बरं, ठीक आहे, मग झोपा आता. आणि झोप पूर्ण झाल्याशिवाय उठू नकोस. साहेब, असं अचानक का दुखत असेल माझ्या पोटात? मित्रा, डॉक्टरांनी सांगितलं ना, प्रेग्नन्सीमध्ये हे असं नॉर्मल आहे. साहेब, मला काहीतरी वेगळं वाटतंय. म्हणजे बघा ना, आता अजिबात दुखत नाहीये, काहीच त्रास होत नाहीये, पण जेव्हा दुखतं ना तेव्हा जीव जातो. मित्र, बघ, आपलं बाळ सेफ आहे, आणि जर तसं काही असेल तर परवा टेस्ट केल्यावर आपल्याला कळेलच. डॉक्टरांनी आता औषधं दिली आहेत ना, बरं वाटेल तुला. मित्र, नक्की काय सुरू आहे तुझ्या मनात? काही नाही. मित्र, सांग ना प्लीज. साहेब, हे जे असं अचानक पोटात दुखतंय माझ्या, त्यामागे विरोचक नसेल ना? त्याचा काय संबंध आहे? विरोचक कसं काही करू शकेल? तू तर त्याच्या जवळ सुद्धा जात नाहीयेस ना. पण साहेब, हे विसरून नाही चालणार की त्याच्याकडे काहीतरी नवीन शक्ती आली आहे. ती शक्ती काय करू शकते, किती प्रभावी आहे, आपल्याला काहीच कल्पना नाहीये. नाही, तुम्ही बरोबर बोलताय. विरोचक कसं काही करेल, त्याला अजून माहितीच नाहीये मी बरोबर आहे. मित्र, मला असं वाटतं तू सतत विरोचकाचाच विचार करतेस. माझं फक्त एक ऐकशील, तुझ्या मनातले विरोचकाबद्दलचे विचार, तुला वाटणारी भीती, सगळं काढून टाक मनातून, आणि तू फक्त आणि फक्त आपल्या बाळाचा विचार कर. आपलं बाळ कसं असेल, कसं दिसेल, छान छान गप्पा मार आपल्या बाळाबरोबर. सगळं व्यवस्थित होणार आहे मित्र. आपल्याला अजून असे 7 महिने काढायचे. काहीच घडलं नाही, काहीही घडलं नाही. असं कसं होऊ शकतं? नेत्रा, अद्वैत तिकडे सुखाने झोपलेत आणि इथे हा बिंडोक पुस्तक वाचत बसलाय. असं कसं होऊ शकेल? फाल्गुनीच्या बाळाला सुद्धा मी ह्याच विषाने मारलं होतं. मग नेत्राचं बाळ वाचलं कसं?
फाल्गुनीच्या प्रतिबिंबाने काम व्यवस्थित केलं असेल ना? केलंच असणार. असं तर नसेल ना की अद्वैतवर विषाचा परिणाम होत नाही. त्यामुळे अद्वैतचा अंश असलेल्या या बाळावर सुद्धा विषाचा काहीच परिणाम होत नाही. असेल का असं? पण मग खरंच जर असं असेल तर काय करू मी? कट्यार मिळव. त्या कट्यारीनेच तुझा अंत होणार आहे. नेत्रा, झोप लागत नाहीये का तुला? मी लाईट बंद करतो. नाही ठीक आहे, राहू दे. नक्की? हो हो, मी झोपते. मी बघतो थांब. फाल्गुनी? फाल्गुनी ताई, सॉरी तुम्हाला एवढा लेट डिस्टर्ब केलंय. ओके. नेत्रा, मला बोलायचं तुझ्याशी. बोला ना ताई, काय झालं? नेत्रा, मला आठवलं मी ज्यूस नाही दिला होता तुला. ताई, तुम्ही अजूनही त्याच गोष्टीचा विचार करताय? फाल्गुनी, सोडून दे ना तो विषय. हां भाईजी, तेव्हा मी ना पंपकिन आणायला गेले होते. हे बघ, ऑनलाईन पेमेंटचा टाइम पण आहे. मी घरातच नव्हते, कसं देऊ मी? फाल्गुनी, जेव्हा तो ज्यूस आणून दिलास तेव्हा मी सुद्धा. एनिवे, तू आत्ता कशाला विचार करतेस या सगळ्याचा? नाही, नेत्राच्या पोटात दुखलं ना ज्यूसमुळे. मी नाही नाही, तुम्ही माझं बोलणं फारच मनाला लावून घेतलं. सॉरी ताई, मला तसं नव्हतं म्हणायचं. मी फक्त अंदाज लावत होते की कदाचित ज्यूसमुळे असेल, कदाचित नसेलही. मी नुसतंच म्हणाले. सॉरी. भाईजी, मी नाही दिला होता ज्यूस. फाल्गुनी, एवढं अपसेट होण्याची काहीच गरज नाही आहे. तू जाऊन झोप शांतपणे जा. खरंच ज्यूस नाही दिला होता भाईजी. नेत्रा, खरं सांगते मी. बरं ठीक आहे, तू नव्हता आणलास ज्यूस. ओके, जाऊन झोप आता. नाही दिला होता ताई. ताई, यायचं ना, तुम्ही खरंच जाऊन झोपा आता. आणि असं रात्रीचं एकट्या नका करू. आता याचा विचार नका करू. हं, शांतपणे झोपा. गुड नाईट. गुड नाईट. त्यांना खूप वाईट वाटलं ना. चुकलं माझं, मी असं बोलायला नको होतं. फाल्गुनी, एवढा विचार का करते या सगळ्याचा? मला त्यांना दोष नव्हता द्यायचा. मी उद्या बोलते त्यांच्याशी. पण आता झोपायचं.
कट्यार मिळव, त्या कट्यारीनेच तुझा अंत होणार आहे. कट्यारीबद्दल या बेंडोकाला माहीत असेल का? माहीत असणार. त्या दोघींनी नक्कीच सांगितलं असणार याला. केतकी किंवा तन्मय, दोघांपैकी कोणाचं तरी प्रतिबिंब तयार करून या बेंडोकाकडून माहिती घ्यायलाच हवी. काय झालं? काय नाही शेखर, मला रात्रभर झोप नाही, डोळ्याला डोळाच नाही. सारखे तेच विचार येतात डोक्यात. सगळं विचित्र झालं. पण शेखर, इतकं सगळं होऊनही तुम्ही अजूनही विश्वास नाही ठेवत आहात माझ्यावर. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. प्रश्न विश्वासाचा नाहीये. आणि तूच सांग ना, कसा विश्वास ठेवायचा? या मधल्या काळात जे काही घडून गेले ते खूप भयंकर होतं, भीषण होतं. त्यामुळे हे सगळं व्यवस्थित व्हायला वेळ तर लागेल. कठीण आहे. शेखर, शेखर आपण करू ना व्यवस्थित. तुम्ही फक्त विश्वास ठेवा ना. तुम्ही तुमच्या बायकोला साथ द्या. मला साथ द्या शेखर. मी सगळं सुरळीत करेन, पुन्हा पूर्वीसारखं. हा बिंडोक जर जाळ्यात अडकला ना, तर प्रतिबिंब न वापरता कट्यारीबद्दल सगळी माहिती मिळेल. काय कर बोल. हो का? ठीक आहे, मी लगेच निघतो वाशीला यायला. हो, बघतो काय गडबड झाली, बघतो. काळजी करू नका, मी सॉल्व्ह करेन. 12:30 पर्यंत पोहोचेल. हो, येतो लवकर. वाशीला चाललाय हा, म्हणजे रात्री उशिरा येणार. काहीच हरकत नाही. प्रतिबिंब विद्या तशीही सूर्यास्तानंतरच वापरता येते. म्हणजे आता हा परत येईपर्यंत वाट पाहावी लागणार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाबा. लेक गुड मॉर्निंग म्हणते. काय करताय? माझी लेक मला गुड मॉर्निंग म्हणाली ना, मग मला माझ्या लेकीला हक करायचा. मग लेकीला हक करा, मला कशाला करता? पण माझ्या लेकीमुळे तू अजून सुंदर दिसायला लागलीस. काय साहेब? खरंच बघ ना आरशात, माझ्या लेकीमुळे खूप बदल होत आहेत तुझ्यात. तुमची लेक खूप मस्तीखोर आहे. हो, आज पहाटे सुद्धा असं नख मारल्यासारखं दुखलं ना माझ्या पोटात. काय? हो. मला उठवलं का नाहीस? नाही तर नाही, पण फार वेळ नाही दुखलं.
थोडा वेळ त्रास झाला मग थांबला. नेत्रा काही असलं तरी तू मला उठवायला हवं होतंस. मला कळायला हवं ना. सॉरी, पण तसंही आपण उद्या टेस्ट करणार आहोत ना, मग त्यात कळेल आपल्याला नक्की कशाचा त्रास होतोय ते. पण माझ्या लेकीमुळे तुझ्या चेहऱ्यावर छान ग्लो आलाय. तुझी तब्येत वगैरे बरी आहे ना? नाही म्हणजे ग्लो आलाय चेहऱ्यावर. विरोचक सुद्धा हेच म्हणाला होता.